श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 31। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणे नामदार का पुढे झाले अपूर्व एका, योगेश्वर तो कारणिका सांगे स्त्रियांचे धर्मकर्म। योगेश्वर म्हणती ती अशी स्त्रियांच्या आचार मज पुसशी, सांगेन तुझ विस्तारेसी भवसागर तारावया। पती असता कवण धर्म अथवा मेलिया कवण धर्म, उभय पक्षी विस्तारून सांगेन एका एक चित्ते। अगस्त्य ऋषी महामुनी जो का होता काशीभुवनी, लोपामुद्रा महाज्ञानी त्याची भार्या परियेसा। पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी, वसता तेथे वर्तमाने झाले अपूर्व परियेसा। तया अगस्त्याचा शिष्य विंध्य नाम असे प्रख्यात, पर्वतरूपे वर्तत होता भूमीवरी देखा। ब्रह्मऋषी नारद मुनी हिंडत गेला तया स्थानी, संतोषी झाला पाहुनी स्तुती केली त्यावेळी। म्हणे नारद विंध्यासी आणि पर्वत नाही तुझ सरशी, समस्त वृक्ष तुझ पाशी महारम्य स्थळ तुझे। परी असे एक गुणे मेरू सरशी न हे जाणे, स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परियसा। ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचल कोपोनी, वाढता झाला तक्षणी मेरू सारिसा होऊ म्हणे। वाडे विंध्याचल देखा सूर्यमंडळा सन्मुखा, क्रमांतरे वाढता एका गेला स्वर्गभुवनासी। विंध्या दक्षिण भागेसी अंधकार अहर्निशी, सूर्यरश्मी न दिसे कैसी यज्ञादी कर्मे राहिली। ऋषी समस्त मिळवणी विनू आले इंद्रभुवनी, विंध्य पर्वताची करणी सांगता ती विस्तारे। इंद्र कोपनी तय वेळी गेला तया ब्रह्मया जवळी, सांगे वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा। ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारण आम्हासी, अगस्त असे पुरिकाशी तया दक्षिण दिसे पाठवावे। अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचळ आहे जो का, गुरु येतोची सन्मुखा नमिता होय शरणागत। अगस्त सांगेल शिष्याशी वाढो नको म्हणून त्यासी, नमन करिता शिखरेशी भूमी समान करील देखा। या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरात पुरिता, अगस्त्य ऋषीशी विनविता पाठवावे दक्षिणेशी। अगस्त्याच्या आश्रमासी पातले इंद्र समस्त ऋषी, देवगुरु महाहर्षी बृहस्पती सवे असे। देखोनी अगस्त्य मुनी समस्ता ते वंदोनी, अर्धपाद्य देवनी पूजा केली भक्तीने। देव आणि बृहस्पती अगस्त्याची स्तुती करीती, आणि सवेची वाणीती लोपामुद्रा पतिव्रतेने। देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती, पूर्वी पतिव्रता होती लोपमुद्रा सरी नाही। अरुंधती सावित्री अनसूया महाव्रती, शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात। लक्ष्मी आणि पार्वती शतारुष्पा स्वयंभूसती, मेनका जाण अतिख्याती हिमवंताची प्राणेश्वरी। सुनीता जाण ध्रुवाची माता, संध्यादेवी सूर्यकांता। स्वाहादेवी होती ख्याता यज्ञपुरुषाची प्राणेश्वरी, याहुनी अधिक आचार ख्याता लोपामुद्रा पतिव्रता। एका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे, पतिव्रतेचे आचरण सांगी गुरु विस्तारून। पुरुष जेवता प्रसाद जाण मुख्य भोजन श्रीयसी, दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे। पती निरोपाविण जाण दानधर्म न करावा, पती निद्रिस्त झाल्यावरी आपण मग शयन कीजे नारी। चोळी तानवडे ठेवी दुरी, पुरुष शरीरी न स्पर्शावे। स्पर्शे चोळी पुरुषासी होय उणा तो आयुषी, घेऊ नये त्या नाम त्यासी पती आयुष्य उणे होय। जागृत न होता पती देखा पूर्वी उठीचे सती एका, करणे सडा समार्जन नादिका, करणे मंगळ निर्मळ मंगळमय। पती पूजा करणे नित्य सदा घ्यावे पादतीर्थ, चरणावनी ठेवणी माता म्हणावे तुची शंकर। पती असता उच्छिष्ट त्याचे भोजन करावे मनोवाचे, नसतील घरी पुरुष साचे अतिथी धेनू प्रसाद घ्यावा। गृह निरंतर निर्मळ करी निरुपा वेगळा धर्म न करी, व्रते उपवास येणेपरी निरुपा वेगळे न करी जाण। पुरुष संतोष असतात जरी दुश्चित्त नसावे त्या नारी, पुरुष दुश्चित्त असे तरी आपण संतोषी नसावे। रजस्वला झाली अदेखा बोलू नये मौन्यनिका, न ऐकावे वेद ध्वनी देखा मुख्य दाखवू नये। ऐसे 4 दिवस परी आचरावे तिने नारी, सुस्नात होता अवसरी पुरुष मुख अवलोकीजे। जरी का नसेल पुरुष भुवनी त्याचे रूप घ्यावे मनी, सूर्यमंडळ पाहुनी गृहात जावे पतिव्रते। पती आयुष्यवर्धनार्थ हळदी कुंकुम लावीचे ख्यात, शेंदूर काजळ कंठसूत्र फणीमाथा असती। तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथावेणी, करी कंकण तोडकानी पुरुषां समीप येणेपरी। न करी इष्टती शेजारिणीशी रजकिणीशी श्री कुंजरिणीशी, जैन स्त्री दारिद्रिणीशी इष्टत्व करिता होय हानी। पुरुष निंदा करी स्त्रियांची बोलो नये पतिव्रतायसी, बोलता महादोषी पतिव्रता लक्षण। सासू श्वशुर नणंदा वहिनी धीर भावे त्याजुनी, राहू म्हणे वेगळेनी
श्वान योनी पावे सत्य, अंग न धुवावे नग्नपणे, उखळा मुसळावरी न बैसणे, पाटा वरवंट्यावरी जाण बैसू नये पतिव्रता, पती सवे विवाद देखा, करिता पावे महादुःखा, अति पती अंतःकरणे असे एका, आपण एक करू नये, जितके मिळेल पतीशी संतुष्ट करावे मानसी, समर्था पाहुनी कांक्षेशी पतिनिंदा करू नये, भगीरथी समान देखा, पतीचे चरण तीर्थ अधिका, पती सेवा करणे सुखा, त्रयमूर्ती संतुष्ट होती, जाऊ नये वनभोजनासी, अथवा शेजारी या गृहासी, इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी, पती सन्मुख निष्ठोरोनी, उत्तर देता कोपनी, उपजे मुखी होऊनी सप्तजन्म, दारिद्र्यपण गुरुदेव धर्मतीर्थ समस्ती, सर्व जाणावा आपुला पती, ऐसीचे निश्चये सती, पतिव्रता तेची जाण, सहगमन करणे मुख्य जाण, थोर धर्मश्रुतीचे वचन, पूर्वज 42 उद्धरण, पतिव्रता धर्माने पुरुष प्रेत झाली अवरी, सहगमना जाता नारी, एक एक पावली निर्धारी, अश्वमेघ सहस्र पुण्य, माता विधवा असे जरी, पुत्राशी शकुन मंगळ करी, पुत्राविणे विधवा जेनारी, नमन तिसी करू नये, एक एक रोमरोमासी, स्वर्गी राहे शतकोटी वर्षी, पुरुषा सवे स्वानंदेसी, पतिव्रता राहे तेथे, पुण्य सहगमनासी, व्हावी कन्यायसी वंशी, 42 कुळे कैसी, घेऊन जाय स्वर्गात, भूमी देवता ऐसे म्हणे, पतिव्रतेचे असती चरण, आपणावरी चालता क्षण, पुनीता आपण म्हणत असे, सूर्य चंद्र ऐसे म्हणती, आपुले किरण आहेत ज्योती, पतिव्रतेवरी पडती, आपण पावन होत असो, वायू आणि वरुण देखा, पतिव्रतेचे स्पर्शे एका, पावन आपण झालो निका, पाहता समस्त पुनीत होती, घरोघरी स्त्रिया असती, काय करावी लावण्य संपत्ती, जिचे निवंशा उद्धरगती, तशी स्त्रिय घरी असावी, त्याचे घरी पतिव्रता, दैवा वेगळा पुरुष ख्याता, करावे सुकृत जन्मशता, तरीच लादे तैशीत सती, चतुर्विध पुरुषार्थ देखा, स्त्रियेचेनी लादे पुरुषनिका, पतिव्रता स्त्रिय अधिका, पुण्यानुबंधे मिळे जाणा, सती नाही ज्याचे घरी, त्यासी नाही अरण्य दुरी, वृथा जन्मोनी संसारी, कर्मबाह्य तो जाणा, ऐसी सती मिळे ज्यासी, समस्त पुण्य घडती त्यासी, पुत्र संतान परलोकासी, साधन होय सतीचेनी, पुण्य घडे जे गंगा स्नाने, लादे सतीचे दर्शने, महापापी होय पावन, सप्तजन्मे पापे जाती, पतिव्रतेचा आचार, सांगे बृहस्पती देवगुरु, म्हणून सरस्वती गंगाधरू, विनवितसे श्रोतेजना, सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्र पुण्यराशी, एकता पावसी सद्गतीसी, म्हणे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, पतिव्रता धर्मनिरूपणम, नाम 31 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।